वळसंगमधील जमीन व्यवहारातील मृत व्यक्ती जिवंत, खोटे घोषणापत्र देऊन दस्त नोंद, फसवणुकीचा गुन्हा दाखल. वळसंग तालुका जत येथील जमीन खरेदी दस्ताच्या घोषणापत्रामध्ये मयत व्यक्ती जिवंत असल्याचा खोटा उल्लेख करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मीरासाहेब देवदास ढाले राहणार मिरज नदीवेस बौद्ध कॉलनी यांच्या फिर्यादीवरून कुंतल तरुण बासू वय वर्ष 45 राहणार फरीदाबाद हरियाणा याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 13 मार्च 2025 रोजी जत येथील दुय्यम निबंधक कार्यालयात RRB एनर्जी कंपनीच्या नावावरील वळसंग येथील जमीन गट क्रमांक 792 व 793 दस्त क्रमांक 1596/2025, 1597/2025 व 1598/2025 द्वारे विविध व्यक्तींच्या नावे खरेदी खत नोंदविण्यात आले होते. मात्र या जमिनीचे मूळ मालक श्रीकांत तुकाराम साळे राहणार सांगोला जिल्हा सोलापूर यांनी या खरेदी खताच्या घोषणापत्राबाबत आक्षेप घेत तक्रार दाखल केली. जमीन खरेदीच्या घोषणापत्रात वारसांपैकी कोणतीही व्यक्ती मयत नसल्याचा खोटा उल्लेख करण्यात आला होता. प्रत्यक्षात वारसांमधील एक व्यक्ती मयत असूनही ती जिवंत असल्याचे दाखवून शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर जत पोलिसांनी संशयितावर गुन्हा दाखल केला आहे.